नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे राजगडावरती. आता मी पाली दरवाजामधून एंट्री केलं आहे. संध्याकाळचे वाजलेच 5:15 वाजता आपला प्रवास चालू होतो आहे राजगडच्या दिशेने. कारण आज आम्ही करणार आहे राजगडावर कॅम्पिंग. माझ्यासोबत अजून 3 जण आहे, आम्ही एकूण 4 जण आहे. आम्ही आज कॅम्पिंग करणार आहे राजगडावरती. असं म्हणतात राजगड काही ना काही नव्याने दाखवतोच. तर चला राजगडावरती. आणि मी चाललो आहे पाली दरवाजाने. चला राजगडावरती जे काही दाखवायला मिळेल ते मी माझ्या कॅमेऱ्यातून आणि माझ्या मोबाईलमधून दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ संपूर्ण पहा. चला. आता आपण चालायला सुरुवात केली आहे गड. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे राजगडावरती आणि आपण चाललो आहे आता पाली दरवाजामार्गे चाललो आहे. तर आता आपण संध्याकाळचे वाजलेत 5 वाजता आपण गड चढायला चालू केला आहे. 5:15 झालेत. तर चला, आज आपण राजगडावरती कॅम्पिंग करणार आहे. कोकणातली माणसं गडावर आलूचा मोठे बघा. खा हे आहे आलूचं झाड. आलशी लोक. असं टाइमपास. तोंडा बघा यांची तोंडा बघा. आजी चालतो कशाने, आमचे ह्या ट्रेकर बघा चालतात. 18 वर्षाच्या पोरी आणि आजी बघा टणटणीत. आणि ह्या बघा आलशी बघा, यांची तोंडा बघा यांची. हे बघा दमले इथेच. कसं होणार, अजून म्हातारी पण झाली तेव्हा दमताव आहे. आजी बघा. सुंदरसं वातावरण, पावसाचं वातावरण झालंय. तिथे खाली आम्ही गाड्या पार्किंग केल्या, तिथून चालत आलोय वरती. इथपर्यंत येऊन पोचतोय. हा आहे वरती किल्ला. इथे टाइमपास करतायत, दमलेत हे लोक. ती बघा तो वरती किल्ला आपला बघा राजगड. तिकडे एक माची आहे, इकडे एक माची आहे. आणि ह्या रोडने आपण चाललो आता वरती. चला पाणी पिऊन घेऊया. इथे पाणी पित आहेत, आपण पाणी पिऊन घेऊया. आणि हा सुंदरसा नजारा बघा. हो, एक नंबर ना मित्रांनो. सुंदरसं क्लायमेट झालं आहे आणि सुंदरशी हवा सुटले. आणि मी पोहोचलो आहे अर्ध्यात. आता इथून 10 ते 15 मिनटं रात्रीवर जायला. हे बघा, ही छोटी मुलगी सुद्धा जाते, पुण्यावर आले. हे लोक आता वर चढून रिटर्न त्या दरवाजापासून ते खाली येणार आहेत म्हणजे जाणार घरी. ते पुण्यातलेच आहेत, ते लोक जाणार आहेत. आणि आम्ही चाललो आहे कॅम्पिंगसाठी. आणि वरती हा पाठीमागे किल्ला बघताय ना, राजगड आहे. आणि आता वरती इतका धुकाला आहे ना, खूप धुकाला आहे. आणि समोर तोरणा आहे. तोरणासुद्धा धुक्यात हरवला आहे. मग तोरणा दाखवतो. हा समोर दिसतो ना, तर तोरणा आहे आणि तो धुक्यात हरवला आहे बघा. आणि अशी वाट आहे इकडून यायला राजगडावरती चालत. सुंदरसा क्लायमेट, एक नंबर. अजिंक्य पाष्टे आणि 2 ह्या पाठीमागं पोर आहेत. आम्ही जिंकलो. सुंदरसा क्लायमेट, पावसाचं वातावरण झालं आहे. आणि एकदम धुक्यामध्ये आहे ना, हा समोर तुम्हाला तोरणा किल्ला आहे. आणि आता आपण चालू राजगडावरती. तोरणा किल्ला आहे ना थोडा दिसतोय, बाकी सर्व आहे ना धुक्याच्या मागे लपला गेला. पूर्ण धुका होतं. आता बघा खालची गावं आणि सुंदरसा परिसर आणि हा लाईन. हे बघा कलर बघा काय झाले. हे बघा एक नंबर वाटत आहेत. असं वातावरण आहे. हवा बघायला नाही एकदम थंड गार. आणि आपण चाललो आता ह्या रस्त्याने पाली दरवाजाने किल्ल्यावरती. हा आहे आपला राजगड. चला जाऊया राजगडवरती. फायनली मित्रांनो
आता आपण येऊन पोचलोय पाली दरवाजावर. हा बघा, इथे आहे पाली दरवाजा. ह्या दरवाजावर आपण वर जाणार आहे राजगडावरती. आणि हा आहे पाली दरवाजा. आणि जो नजारा आहे ना, ह्या नजाऱ्यात प्रेमात पडलोय. हे बघा, इकडे धुका बघा. हा राजगडचा बाली किल्ल्यावरती आहे. बाली किल्ला पण धुक्यात हरवला. चला आता आपण जाऊया पाली दरवाजाकडे. हा आहे पाली दरवाजा. आता आपण जाणार आहे पाली दरवाजामधून आतमध्ये. एकूण असं आलात ना की इथे खाली लागतो पाली दरवाजा. ह्या दरवाजातून आतमध्ये आलात ना की बघा, इथे वरती आला की इथे अजून एक दरवाजा लागतो. इथून आपल्यावरती यायचं आहे बाली किल्ल्यावरती. बाली किल्ला धुक्यामध्ये हरवला. म्हणजे वाहतुकाबंदी एक नंबर वाटते. आधीपर्यंत चांगल्या नवीन बांधलेले वाटते. आणि पुढची अशी जुनीच आहे. आपण आलो तो पाली दरवाजा. इकडून आलो आपण पाली दरवाजाने. इथे आलो आपण आणि इथे आहे राणी वसा तलाव. तुम्हाला राणी वसा तलाव दाखवत आता. या हा आहे राणी वसा तलाव. तिकडे वरती पण वाड्याचे अवशेष आहेत. तिकडे जाऊयात आपण. संजीवनी तिकडे आहे आणि हा राजवाडा आहे. आता आपण आलो पाली दरवाजाने. आता आपण चालू पद्मावती माची. इकडे खाली पद्मावती माची, तिकडे चालू. पद्मावती माचीकडे ना एक मंदिर आहे पद्मावती मातेचं. ते दाखवतो मला. आणि इथे किल्ला कसा आहे ना, तो एक त्याचा नक्षा दिला. किल्ल्यावर काय काय आहे ते सुद्धा इथे सांगितलं आहे बघा. बाली किल्ला, पद्मावती माची, सुलेवा माची, संजीवनी माची, पाली दरवाजा, गुंजवणी दरवाजा, सदर, वाड्याचे अवशेष, पद्मावती मंदिर, चोर दरवाजा, महादरवाजा, चिखली बुरुज, दुहेरी तटबंदी. 13 ठिकाणं आहेत. आणि हा आहे नक्षा. इथे पूर्ण किल्ल्याची माहिती दिली. आता काय काय पडलेले आहेत. आता मी जातोय मंदिरामध्ये. तेव्हा दाखवतो माहिती लिहिलेली आहे. राजवाड्याचे अवशेष
इकडे आहेत ते. अंधार इथे पण राहू शकतो आपण. इथे सर्व राजवाडे होते. इथे एक टेंट लागलाय. आता आपण जाणार खाली मंदिरामध्ये. पद्मावती आईचं मंदिर आहे. चला आता आपण जाऊया पद्मावती आईचं दर्शन घ्यायला. खाली सुद्धा टेंट लागलेत, वरती टेंट लागलेत. खूप पब्लिक आहे आज, शनिवार आहे तर. हे आहे रामेश्वर मंदिर. बाहेर नंदी आणि आतमध्ये शिवलिंग. हर हर महादेव. छोटंसं मंदिर आहे पण एकदम भारी आहे बघा. हे आहे रामेश्वर मंदिर. पद्मावती देवी मंदिर. हे आहे पद्मावती देवी मंदिर. आणि हे आहे कचेरीचे अवशेष ते पाठीमागे आहेत. आपण जाऊया आता पद्मावती देवीचं मंदिर पाहायला. हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. कसं वाटतंय? मंदिर इथे आतमध्ये आहे आणि हे खाली एक पाण्याचं टाक आहे. आणि हे तटबंदीचं काम चालू आहे किल्ल्याचं. ते बाहेरकडे चुना बिना सगळं भिजवलं काम चालू आहे. काही दिसत नाही बघा, पूर्ण धुक्यामध्ये हरवलं आहे. आणि एकदम थंड थंडगार हवा सुटली बघा. खाली बघा, खालचे गाव पण दिसत नाही, कायच नाही. एकदम भारी वाटतंय, एकदम हॅपी फिलिंग. चला टेंट लावूया. टाइमलेस लाव ना. एक बॅटरी असेल, असा फेकून मारेल ना 30-40 हजार की. ये पकार है, अभी एक बैटरी. पकार है अभी. ये ड्रोन है, अभी हम इसको उड़ाएंगे ऊपर उसको. बॅटरी ठेवली. हा आपला आहे ड्रोन. ओके, कितने का है मालूम है क्या? 1.5 लाख का. ये है प्रॉपेलर गार्ड्स. 1.5 लाख का हे काय? हे आहेत प्रॉपेलर गार्ड्स. पंखा. पंखा हवा लागते का? आणि हे- ही टाकली. हा ये आरशी. बॅटरी अटॅच. मी केला ह्याला रिमूव्ह. हा आहे गिम्बल. बाहेर पकड, रुपये बाहेर पकड असं. तिथे बाहेर ठेव. इकडे दे, बाहेर ठेव. इथं धुक्यात हरवलेला आमचा घर. इथं नकोय मी. अरे आतमध्ये नाही मी. थांब जरा. बाहेर ही नको. मातीत नको. मातीत नाही. नको. अरे ते, अरे बाबा फॅन चालू होणार ना रुपया. तो वरती उडतं. मी ड्रोन फ्लाय केला म्हणून बोललो. उडून ये ना, उडलाचं काय ती झालं? माती उडते बाजूची. मग काय आला? होणार. अरे तुला काय भाई, 1.5 लाख रुपयाचा ड्रोन आहे भाई. काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे भाई. ती बघ ही पाखरे आला बंद कर. बंद कर. बंगला बंद करा, बंगला बंद करा. आता आम्ही ड्रोन फ्लाय करतोय हा बघा. आणि हा धुक्यामध्ये ड्रोन फ्लाय करतोय. सुंदर आमचा ड्रोन वरती उडाला बघा. मस्त पैकी. ओ लाईट गेली. आम्ही खालची लाईटच आहे बघा. आमच्या घर दाखव. आपलं घर दाखव. घर दिसतंय खाली.
खाली घे. घराला 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 घराला. मला भीती वाटते रे, हवा खूप सुटले. थोडा वरती घेऊन जातो, दर पकड. याचं मला टायमिंग काय प्रॉब्लेम नाही. चटारा चालू पटारा ना. चटारा पटारा खायला या. अरे काय चार्ज नाही होते याला. काय रे अशी कशी चार्ज नाही हो. हाड लावून कर. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ आता झाले आणि सकाळचा राजगडावरून तुम्हाला शुभ सकाळ. तर आता काय सकाळचा सनराईज मला दाखवायला भेटणार नाही कारण धुक्याने गड पूर्ण माकला गेला आहे. दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आपला मित्र अजिंक्य पाष्टे आणि हा पूर्ण धुक्यात हरवलेला राजगड. इथे खाली मंदिर आहे पद्मावती आईचं आणि हा बघा तो समोर बाले किल्ला आहे. हे राजवाडे आहे आणि पूर्ण धुक्यात हरवलेला हा राजगड. खूप भारी वाटतं, एकदम थंड थंड कूल हवा वाटते इकडे. राजगडाची झोप आहे ना, एकदम खूप शांततेत झाली. खूप भारी झोप झाली आमची काल. हे बघा, आणि आज राजगडावरती आहे ना खूप पब्लिक आहे. तर चला आता आम्ही चालू खाली पाणी घ्यायला. आपण चाललोय सुवेला माची. हा आहे सुवेला माचीचा गेट. ह्या गेट म्हणून जायचं आपल्याला सुवेला माचीकडे. तिकडे आहे पुढे सुवेला माची. चला. गुंजवणी दरवाजाला वाट जाते बा खाली आणि तो खाली आहे गुंजवणी दरवाजा आणि तिथून खाली गेले वाट गुंजवणी गावात. हा खाली गुंजवणी दरवाजा इथे इथे खाली आहे आणि हे तिथे वरती आला इथे. आता आपण चालूय सुवेला माचीकडे इकडे. चला आपण जाऊया सुवेला माचीकडे. आलोय सुवेला माचीकडे आणि हे समोर दिसते ना, ही आहे सुवेला माची. धुक्यात हरवले, आपण तिकडे चाललोय आता. चला तिकडे तुम्हाला जाऊन दाखवतो मी सुवेला माची. इथून सुद्धा तुम्ही व्ह्यू घ्या. हे बघा समोर दिसतंय, धुका जातोय तर दिसतोय थोडा थोडा. आणि खाली बघा, खाली गाव आहेत. हे बघा धुक्यात हरवलं आहे आता. आणि आज राजगडावरती खूप गर्दी आहे. हनुमान मंदिर. बुरुज आहे इथे आणि हे आहे नेण. अजून आपल्याला जायचं आहे सुवेला माचीकडे. खूप लांब आहे पुढे अजून. सुवेला माची खूप मोठे आहे. बघा किती लांब आहे अजून. तिथे आहे, तिथे पण पाणी टाके आहे बघा. फायनली सुवेला माचीवरती पोचलो. बघा खाली सुद्धा एक दरवाजा आहे बघा.
मच्छर आली बघ. हे आहे ड्रोन पाहिलं पण दाखव. ड्रोन फ्लाईट चेहरा बघा, तोंड बघायचं. राजगडावरती हत्तीच्या रूपात दिसणार आहे बघा. हत्ती आहे, सेम हत्ती दिसतो. हा कातळ एकदम आहे ना हत्तीच्या रूपात दिसतो. हत्तीच्या रूपात हा बघा. ह्याला हत्ती म्हणून ओळखलं जातं. सुवेला माचीकडे आलात ना की तुम्हाला हा दिसेल हत्ती. हा बघा, याच्यावरती एक ब्रुज आहे. त्याच्या खालून आपल्याला साईडून यायचं आहे सुवेला माचीकडे जाण्यासाठी. इकडे ते टोक आहे सुवेला माचीचं. हाच आहे तो हत्ती, हत्तीच्या रूपात दिसणारा कातळ. ह्याच्या पाठीमागे आहे ना आपलं हे आहे नेंड. छिद्राचा पडलाय, कातलाला होल पडलाय, तो आहे नेंड. तर दाखवतो मला. पाहलोय चिलखती ब्रुजवरती. हे आहे चिलखती ब्रुज. पाण्याचे टाके. हा एक पाण्याचा टाका आहे, दुसरा हा, तिसरा हा. इथे लागोपाठ 3 पाण्याचे टाके आहेत. 1 2 3 आणि हा तिथे एक पुढे आहे, चौथा. आता आपण संजीवनी माचीकडे चाललो आहे. आणि हा वरती आहे बाली किल्ला. ती समोर दिसते ती संजीवनी माची. आपण त्या माचीवर आलो, सुवेला माची. असं आलो खालून त्या साईडून. आणि हा वरती आहे बाळे किल्ला. इथे एक तटबंदी आहे, हे बघा. इथे पण देव आहे कोणतं तरी. आणि इथे नंदी आहे. आणि इथे आपला भाव ड्रोन फ्लाय करणार आहे. आणि समोर दिसते ना ती आहे संजीवनी माची. खूप मोठी आहे संजीवनी माची. जायला आपल्याला 1 तास तरी लागणार, एवढी मोठी माची आहे संजीवनी. हे बघा, सुंदर असा. आणि धुक्यात हरवले ना त्यामुळे काय दिसत नाही जास्त. बाली किल्ल्यावर पण आम्ही अजून गेलोही नाही. बघा, हा बाली किल्ला आहे. बाली किल्ल्यावर पण खूप गर्दी आहे. हा सुंदर असा व्ह्यू. चला आता आपण ड्रोन फ्लाय करूया. बघा, ड्रोनची सेटिंग चालू झाली. तुझं माझं जमीन आहे, तुझ्यापासून करा ना. संजीवनी माचीकडे रवाना होतो आता आम्ही. बघा, ती आहे संजीवनी माची. या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाही. माचीवरती पाण्याची टाकी भरपूर आहेत. त्या माचीवरती बोल होता, ह्या माचीवरती पण आहे. उतरा खाली. आता आपण चाललो संजीवनी माचीकडे. हे बघा, पंची पडा भक्ती पाहतो चलन से. ही आहे संजीवनी माचीनी. समोर आहे आपला तोरणा किल्ला. बघा, तोरणा, गरुडाचे घरटे, तोरणा किल्ला. आणि हे आहे संजीवनी माची. आता आपण चाललोय संजीवनी माचीवरती. आपण तिकडून असा फिरून आता आलोय संजीवनी माचीवरती. बघा, ही समोर संजीवनी माची. आणि हा रोड जातो ना तोरणाकडे. रेंज ट्रेक करतात ना इकडे, तोरणाकडे चालत जायला रस्ता आहे. आपण तोरणाला जाऊ शकतो. त्या आता आपण जाऊया संजीवनी माचीच्या टोकावरती. ते बघा, तिथे भगवा लागलाय, तिथे आपल्याला जायचं आहे. तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो खालचा.
संजीवनी माची खाली सुद्धा दरवाजा आहे राहून हे आहे तटबंदीवरून व्ह्यू. आपण पोचलो संजीवनी माचीवरती. समोर तोरणा किल्ला.